नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातील सर्वात मोठी बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील 8 जागा ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. प्रवीण राऊत यांच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं कळतंय. या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र देखील दाखल केलंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अलिबाग आणि मुंबईमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आलेली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. दादरमधील फ्लॅट देखील ईडीकडून जप्त करण्यात आले असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच संजय राऊत यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणलेली आहे. ईडीकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील 8 जागा या ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे आणि या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांच्या अडचणी खरं तर वाढल्या आहेत असंच म्हणावं लागेल, कारण ईडीनं ही कारवाई केलेली आहे आणि याच प्रकरणी ईडीनं आरोपपत्र देखील दाखल केले. दरम्यान मी कुणाच्या बापाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे. कष्टानं जमवलेली संपत्ती ईडीनं जप्त केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. सूड भावनेतून केलेल्या आरोपांना घाबरत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि अलिबागमध्ये 1 एकर देखील जागा नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा झाल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलंय. सर, आज तुमची संपत्ती जप्त करण्यात आली. माझी संपत्ती काही नाही. जमिनीचा एक तुकडा आणि राहतं घर, याला जर तुम्ही संपत्ती म्हणत असाल तर संपत्तीची व्याख्या बदलावी लागेल. संपत्ती कशाला म्हणतात हे समजून घ्या. माझं राहतं घर फार तर 2 रूम किचनचं असेल, दादरसारख्या भागात एका मराठी माणसाचं मध्यमवर्गीय, आणि अलिबाग जे माझं गाव आहे तिकडे एक साधारण 50 गुंठ्याची जमीन 2009 पासून आधीपासूनची. याला जर कोणी संपत्ती मानत असेल तर मराठी माणसासाठी तेवढी संपत्ती आहे. तुम्ही आता ज्या घरामध्ये राहता त्या घरावर पण कारवाई झाली आहे का? होऊ द्या. अशा कारवाईने संजय राऊत किंवा शिवसेना ही झुकणार नाही, वाकणार नाही. आणि अशा संदर्भात याच घरात जिथे दिल्लीत बोलत आहे तिथेच येऊन काही महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी मदत करा अशा धमक्या दिल्या होत्या मला. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरं जावं लागेल. तेव्हा मी म्हटलं की हे शक्य नाही आहे, तुम्हाला हवं ते करा. ईडीनं असं काही इंटिमेशन अगोदर दिलं होतं? काही बात नाही. नोटीस वगैरे दिली होती तुम्हाला या संदर्भात? मला तर अशी कुठली नोटीस माझ्या कुटुंबाला फोन झाला काय? माझं सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. पवार साहेबांनी सुद्धा चिंता व्यक्त केली अनेक बाबतीत. आणि मला असं वाटतं की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. महाराष्ट्राला कळलं की काय चाललंय महाराष्ट्राच्या बाबतीत आणि मराठी लोकांच्या बाबतीत. असत्यमेव जयते तुम्ही म्हणताय, तिकडे किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात. छुत्ते आहे तो. महाराष्ट्र द्वेष्ट आहे. जो माणूस मराठीच्या विरोधामध्ये कोर्टात जातो तो आम्हाला अक्कल शिकवणार. त्याचा काय मानतो, कोण आहे तो, त्याच्यावरती कसले प्रश्न विचारताय? 2000 सर, दादर मधलं तुमचं नेमकं घर कुठलं, काय तिथं जाऊन बघून या. राहत होतं कोण? राहतं घर म्हटलं म्हणजे राहतं. कुटुंबियांशी काही संपर्क झाला सर? ते ठीक आहे, ते बघेन मी. पण वारंवार सारखं चाललं होतं की अगला नंबर अगला नंबर अगला नंबर. अरे कोणाचा नंबर येऊ द्या हो, तुमचे पण नंबर येणार आहे भविष्यात, लक्षात घ्या. चला. पंतप्रधानांच्याकडे तुम्ही कागदपत्र यापूर्वी दिली होती, त्याचा काही उपयोग झाला नाही? तुम्ही बोलतच राहणार का? तुम्ही मौन होणार का या प्रकारच्या कारवाई? कशा करता? त्यांची वाचा जाईल लवकरच, पहा तुम्ही. पण सर, तपास यंत्रणांच्या बद्दल तुम्ही पंतप्रधानांच्या तपास यंत्रणा या राजकीय दबावाखाली कशा प्रकारे काम करतायत हे आपण पाहताय ना. संपत्ती म्हणतात, ती संपत्ती जर एखाद्याची राहतं घर असेल किंवा जुनी संपत्ती कष्टाच्या पैशातून घेतलेली असेल आपल्या, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. सरकार पाडण्याचे
मी तुमच्या बापाला घाबरत नाही म्हणावं. तुमचा बाप जरी खाली आला ना तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, लक्षात घ्या. आणि आजही मला त्यांचे आशीर्वाद. राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली म्हणून कारवाई केली का सर? राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आज राज्य सरकारनं मी केलेल्या आरोपांवर एसआयटी स्थापन केली काही प्रमुख अधिकाऱ्यांची, त्यानंतर ही कारवाई झाली. हा तुम्ही एक संयोग समजून घ्या. सर 2009ची प्रॉपर्टी आणि 2022 साली आता म्हणून तर म्हटलं ना, सत्यमेव जयते. 1 रुपया जरी कुठल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पैशातून माझ्याकडे आला असेल आणि त्या पैशातूनही प्रॉपर्टी घेतली असेल, हे सिद्ध झालं, तरी प्रॉपर्टीच काय आहे ती प्रॉपर्टी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या नावावर करून द्यायला तयार आहे. या संदर्भात तुम्ही काय कोर्टात वगैरे सर जाणार आहात? जाऊ कोर्टात. कोर्टही त्यांचीच आहेत, पण बघू ना. मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलणं झालं? नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही परिवार आहोत. हां. नक्कीच बोलणं झालं. सर, आज काय म्हणणं आहे? कारण काय वारंवार अशा बघा, त्यांनाही त्रास होतोय, त्यांच्या कुटुंबांना त्रास होतोय. आम्ही पण त्यांचे कुटुंबीयच आहोत, आम्ही सुद्धा परिवार आहोत. प्रत्येकाला त्रास होतोय, पण आम्ही हा त्रास म्हणून हा मानत नसून हा एक लढाईतला घाव आहे. सर आज संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम चहापानाचा ठरल्याप्रमाणे सगळे होणार? का नाही होणार? का आमच्यावरती काही दुःखाचा डोंगर कोसळला की काय? सुटकाच नाही होता. सुतक तिकडे लागेल. जो कार्रवाई की है आज ईडी ने, उस पर क्या कहेंगे आप सर? कुछ नहीं, करने दो, जो करना है करने दो. जितने भी गैर कानूनी काम करने हैं हम उनका स्वागत करते हैं. इस देश में सत्य जिंदा रहेगा और कानून को इतने आसानी से मारा भी नहीं जा सकता. कभी ना कभी इस सब का हिसाब आपको देना पड़ेगा. तर संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आलेला आहे. गार्डन कोर्ट बिल्डिंगच्या खालून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी हा घेतलेला आढावा पाहूयात. खासदार संजय राऊत यांची प्रॉपर्टी आज ईडीनं जप्त केलेली आहे. त्या प्रॉपर्टीपैकी एक महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे मुंबईच्या दादर परिसरातील या गार्डन कोर्ट या इमारतीतील त्यांचा फ्लॅट. संजय राऊत बरेच वेळेला या फ्लॅटमध्ये राहत होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुद्धा अनेक वेळा ते इथे पत्रकार परिषद घेत होते. आणि आज हीच इमारत आता ईडीनं जप्त केलेली असल्याची, या इमारतीतला त्यांचा फ्लॅट जो आहे तो ईडीनं जप्त केल्याची माहिती मिळते आहे. आणि त्या व्यतिरिक्त अलिबाग इथल्या त्यांच्या 8 जागा आहेत त्यासुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मिळते आहे. मुंबईच्या दादर परिसरातील ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये संजय राऊत यांचा फ्लॅट आहे. 32 माळ्याची ही इमारत आहे. आणि या इमारतीतील संजय राऊत यांचा फ्लॅट जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. एक मोठा धक्का संजय राऊतांना मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. गेले कित्येक दिवस ईडी चौकशी करत असल्याबद्दल संजय राऊत वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन आणि विविध माध्यमातून आपला राग व्यक्त करत होते. आज मात्र अखेर ईडीनं त्यांच्या जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर जप्ती आणलेली आहे. आणि या जप्ती अंतर्गत दादर मधला हा गार्डन कोर्ट या इमारतीमधला त्यांचा फ्लॅट आणि त्याचबरोबर अलिबाग इथल्या त्यांच्या 8 जागा या ईडीनं जप्त केल्या असल्याची माहिती मिळते आहे. जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान संजय राऊतांवरील झालेल्या या कारवाई प्रकरणी जयंत पाटील यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी बातचीत केली आहे. पाहूयात. राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत आपल्याबरोबर, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊ. कारण आता नुकतीच संजय राऊत यांच्यावर कारवाई केलेली आहे. सर, या कारवाईबद्दल काय म्हणाल? इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करताना कुठल्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नाही आहे. कसा कारभार चालला हे त्यातून समजतं. खरं म्हणजे ज्याची प्रॉपर्टी अटॅच करायची त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे. पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा हा कार्यक्रम आहे. बाकी याच्यात काही फार विशेष तथ्य आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा कारवाई अधिक वाढू शकेल असं तुम्हाला वाटते का? कारण एका बाजूला तारखांवर तारखा दिल्या जाते सरकार पाडण्याच्या, म्हणजे पडेल असं म्हटलं जाते आणि अशा पद्धतीनं कुठल्याही नोटीस न देता कारवाई, त्यामुळे या कारवाया अधिक वाढतील, अधिक लोकांवर होतील असं वाटतंय. काय त्याच्याबद्दल काय बोलणार? आता कारवाया तर चालूच आहेत सगळीकडं, आपण त्याच्यावर काय बोलणार? आज संजय राऊतांच्यावर केली, आणखीन काही लोकांच्यावर करतील. शेवटी महाविकास आघाडीच्या विरोधात कारवाई होते
आणि एकतर्फी होते, एका बाजूने होते. याच्यात सुप्रीम कोर्टाने देखील भाष्य केलेलं आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडियाने भाष्य केलं आहे आणि याचा गैरवापर कसा चालू आहे याच्यावर त्यांनी स्वतः मतं व्यक्त केली आहेत. ह्याच्यापेक्षा या देशात काय चुकीचं चाललंय ह्याचं वर्णन दुसरं कोण करू शकतो? नक्कीच न्यायाधीशांनीच केलेलं आहे. सर, एका बाजूला तुमच्याकडनं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि यांच्यावर कारवाई होते आणि दुसऱ्या बाजूला तुमची अंतर्गत इतकी नाराजी आहे. म्हणजे काँग्रेसनं आज गृहमंत्र्यांबाबत नाराजी आपली व्यक्त केली. त्यामुळे हेही असं एक चित्र बघायला मिळतं राज्यामध्ये की किती अस्थिर आहे. असं नाही हो, असं चालूच असतं. असं एक गृहमंत्र्यांनी एखाद्याचं काम नियमाच्या बाहेर कोणी मागणी करत असेल आणि ती झालं नसेल किंवा विलंब झाला असेल तर त्याच्यावर लगेच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. पण काही लोक करतात. आता ते करण्याची कारणं काही असतील पण त्याला एवढं महत्त्व आवश्यक आहे असं नाही. आम्ही आमच्या गोष्टी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित बसून संपू. त्यामुळे कॅबिनेट एक्सपान्शन होण्याची शक्यता किती आहे? मी मुख्यमंत्री नाही आहे. तर हे होते राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी खरं तर संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेधच केलेला आहे आणि त्यांनी हेही नमूद केलेलं आहे की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने हे भाष्य केलेलं आहे की कशा पद्धतीनं या कारवाया होत आहेत त्याही राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधले जे नेते आहेत त्यांच्यावर आणि ते अयोग्य असल्याचं मतही मांडलं आहे. रमेश भट, स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर संजय राऊतांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले. उदय, खरं तर संजय राऊतांना ईडीनं हा मोठा धक्का दिलाय. त्यांची ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. काय अधिकचा तपशील? शिवसेना नेते संजय राऊत यांची मुंबईतील आणि अलिबाग येथील काही प्रॉपर्टी जी आहे ती ईडीने जप्त केली अशी माहिती ईडीने दिलेली आहे. त्या संदर्भातलं अधिकृत प्रसिद्धीपत्रक जे आहे ते देखील ईडीने प्रसिद्ध केलेलं आहे. अलिबाग येथील किहीमच्या समुद्र किनाऱ्यावरील काही जागा जी आहे प्रॉपर्टी ही संजय राऊत यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे होती. ती जागा ईडीने जप्त केलेली आहे. त्याचबरोबर दादर पूर्व येथील एक फ्लॅट आहे इमारतीचा, तो फ्लॅट देखील ईडीने जप्त केलेला आहे. महत्त्वपूर्ण घडामोड घडत आहे. आज सकाळीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्या 2 मोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या त्या पत्रकार परिषदांमध्ये ईडीचे काही वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे आर्थिक गैरकारभार करत आहे या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात पुरावे जे ते दिले होते. त्यानंतर आता गृहमंत्र्यांनी या संदर्भात एक SIT जी आहे ती नेमली होती. ही SIT नेमल्याची घोषणा आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केली आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच ईडीने ही कारवाई जी केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार जर का कारवाई करत असेल तर त्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्रीय यंत्रणा देखील दुसरीकडे मोठी कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार हा संघर्ष जो आहे तो आता प्रशासकीय पातळीवरती देखील आपल्याला उतरताना पाहायला मिळतो आहे. एखाद्या प्रशासनाने ही कारवाई केली त्याला उत्तर जे आहे ते दुसरं केंद्रातली ज्या इतर यंत्रणा ज्या आहेत त्या देखील देताना दिसत. हा राजकीय संघर्ष जो आहे तो आता प्रशासकीय पातळीवरती देखील सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या संघर्षातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते कधी मांडले जाणार हे देखील प्रश्न विचारले जात आहेत. मात्र या संदर्भात जी आता ईडीने कारवाई केली आहे त्या संदर्भात शिवसेनेच्या अनेक नेत्यांना म्हणा किंवा मंत्र्यांना या संदर्भात विचारलं असता ते अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देत नाहीये. स्वतः शिवसेना नेते संजय राऊत हे दिल्लीमध्ये आहे. तिथे शिवसेनेचे अनेक मंत्री आणि अनेक आमदार देखील सध्या आहेत. त्यांच्या संसदीय कार्यकारिणी संदर्भात एक महत्त्वाची परिषद आहे. तिथे त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स देखील सुरू आहे लोकसभेमध्ये आणि त्यामुळे हे सर्व मंत्री असतील किंवा आमदार असतील शिवसेनेचे हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने. त्या ट्रेनिंग नंतर जेव्हा संध्याकाळी बाहेर येतील त्यावेळेला कदाचित त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येऊ शकतील. मात्र शिवसेनेकडनं अधिकृत अजून कोणतीही प्रतिक्रिया शिवसेनेच्या इतर कोणत्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी दिलेली नाही आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊ आणि मगच आम्ही बोलू असं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र सध्या ज्या प्रकारे महाविकास आघाडीतले इतर जे मंत्री असतील किंवा नेते मंडळी असतील यांनी मात्र या संदर्भात असेच सोबत जोडले रहा. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत जिथे दादरचा फ्लॅट संजय राऊत यांचा जप्त करण्यात आलेला आहे. तिथून खालून प्रणाली कापसे आपल्याला अपडेट देत आहेत. प्रणाली, सध्या मी मुंबईच्या दादर ईस्ट या परिसरातल्या गार्डन टॉवर या इमारतीमध्ये आहे. याच इमारतीमध्ये संजय राऊत यांचा फ्लॅट आहे आणि हाच फ्लॅट आता ईडीकडनं जप्त करण्यात आलेले. आज ईडीने एक मोठी कारवाई करत संजय राऊत यांच्या अलिबाग आणि त्याचबरोबर मुंबई इथल्या घरांवर जप्ती आणलेली आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा जो फ्लॅट आहे तो हा दादर परिसरातला दादर पूर्वेकडचा गार्डन कोर्ट नावाची जी इमारत आहे या इमारतीमधला फ्लॅट आहे. 32
माळ्याची ही इमारत आहे आणि जी माहिती मिळते आहे त्यानुसार 30व्या माळ्यावर संजय राऊत यांचा जो फ्लॅट आहे जो जप्त केला ईडीने तो आहे. याशिवाय संजय राऊत यांच्या 8 अलिबाग इथल्या ज्या जमिनी आहेत त्यासुद्धा ईडीनं जप्ती करून कारवाई केल्याची माहिती मिळते. एक मोठा धक्का शिवसेनेला म्हणावा लागेल. शिवसेनेचे खासदार, मुख्य प्रवक्ते असे संजय राऊत यांच्यावर आज ईडीनं ही कारवाई केलेली आहे. आतापर्यंत जी कारवाई मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या या सगळ्या कारवाई ज्या आहेत त्या आतापर्यंत आपण बघितल्या की साधारणपणे या सगळ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर झालेल्या होत्या आणि शिवसेनेला मात्र हात लावला जात नव्हता. त्यामुळे राजकारण्यांमध्ये अशी सुद्धा चर्चा होती की पुन्हा शिवसेना आणि भाजप कदाचित एकत्र येतील आणि म्हणून शिवसेनेवर कुठली मोठी कारवाई होत नाही आहे. परंतु त्यानंतर भावना गवळी असतील, रवींद्र वायकर असतील, याशिवाय शिवसेनेचे अनेक बडे नेते होते ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि आता तर ईडीनं थेट संजय राऊतांना हात घातलेला आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते तर आहेच, त्याचबरोबर खासदार आहे आणि आपल्याला माहिती आहे की रोज त्या शिवसेनेची भूमिका जी आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदा घेऊन किंवा इतर माध्यमातून ते मांडत असतात. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा कळत असते. परंतु आता त्याच संजय राऊतांवर एक मोठी कारवाई झालेली आहे. संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत, परंतु त्यांचं दादर ईस्ट या परिसरातील हे गार्डन टॉवर, गार्डन कोर्ट या इमारतीतील जे घर आहे त्या घराला ईडीनं जप्त केलेलं आहे. एक मोठी कारवाई ईडीची ही म्हणावी लागेल. दादर पूर्वेला अतिशय प्राईम लोकेशनला ही संपूर्ण मोठी इमारत आहे आणि या इमारतीमध्येच संजय राऊत यांचं घर आहे. संजय राऊत अनेक वेळेला पत्रकार परिषद घेत असताना, बाईट घेत असताना, काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेट घेत असताना ते याच इमारतीमध्ये थांबत असत आणि याच इमारतीमध्ये ते बऱ्याच काळ त्यांचं वास्तव्यसुद्धा असलेलं बघण्यात आलेलं आहे. तुर्तास ईडीनं दादर पूर्वेतील जी महत्त्वाची प्रॉपर्टी आहे संजय राऊत यांची ती जप्त केलेली आहे. ही संपूर्ण इमारत जी आहे ती अतिशय मोठी 32 माळ्याची इमारत आहे आणि या इमारतीमध्येच कारवाई करत आज ईडीनं ही एवढी मोठी जप्ती जी आहे ती केलेली आहे आणि अतिशय महत्त्वाच्या प्राईम लोकेशनवर हे घर आहे आणि त्यामुळे एक मोठी कारवाई जी आहे ती ईडीनं केली असं म्हणावं लागेल. शिवसेनेला एक मोठा धक्का जो आहे तो या कारवाईनं मिळाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. यापूर्वी आपण बघितलं होतं की ईडीनं उद्धव ठाकरे यांचे जे मेहुणे आहेत त्यांच्याशी संबंधित काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या अटॅच केलेल्या होत्या आणि त्यानंतरपासून किंवा जेव्हापासून त्यांच्यावर आरोप झाले त्यानंतर संजय राऊत यांनी 2 महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदा घेतल्या. या परिषदेमधून त्यांनी ईडीवर आरोप लावलेले होते आणि त्यानंतर आज ईडीनं थेट संजय राऊत यांच्या इमारतीवर, यांच्या इमारतीतल्या फ्लॅटवर जप्ती आणलेली आहे. निश्चितच ईडीनं खरं तर संजय राऊतांना आणि एकंदरीतच शिवसेनेला मोठा धक्का दिलाय असं म्हणूया. प्रणाली आणि उदय दोघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ईडीची कारवाई होणार हे राऊत यांना आधीच लक्षात आलं होतं, त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये ईडी कार्यालयात परत केले होते असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. पत्राचाळीच्या 1,48,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाईची ही सुरुवात आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम होता असं देखील सोमय्या यांनी म्हटलंय. संजय राऊत 2 महिन्यांपासून ज्या पद्धतीनं आरोप करत आहेत त्यावरून त्यांची मानसिक अवस्था समजू शकतो असं देखील किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. कारवाई होणार हे राऊतांना माहीत होतं असं त्यांनी म्हटलंय. बाबा जाऊन ईडीला त्यांना भाजपला कशाला काम करण्याची गोष्ट करतोय आणि 55 लाख त्यांनी परत का केले? परत का केले? तर ईडी खोटं बोलत होते, किरीट तुम्ही खोटं बोलत होते तर 55 लाख परत का केले? पण संजय राऊतला तर जातावर त्याची प्रॉपर्टी जप्त झाली त्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? ते म्हणतात डेकोरेटरच्या डोक्यावर ईडीनी बंदूक ठेवली होती. संजय राऊत तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली होती का ईडीने? 55 लाख परत जाऊन दिले. दरम्यान ईडी अधिकाऱ्यांच्या कथित वसुली प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा वाद पुन्हा समोर आलाय. आयपीएस अधिकारी विरेश प्रभू हे एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणी आरोप केले होते. जितेंद्र नवलानी यांच्यावर देखील हे आरोप लावण्यात आले होते आणि दरम्यान या प्रकरणात याआधी ईओडब्ल्यू तपास करत होतं. मात्र आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत. त्यामुळे यात एसआयटी तपासात काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर SITची स्थापना करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. ईडी अधिकाऱ्यांचं कथित वसुली प्रकरणी SITची स्थापना करण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा नवा वाद आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे. IPS अधिकारी विरेश प्रभू हे SITचे प्रमुख असतील. त्याच्यामध्ये विरेश प्रभू म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT नेमलेली आहे आणि त्यांना तपासाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना दिलेला आहे. तर संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे. तर दुसरीकडे SITची स्थापना करण्यात येते. संजय राऊत यांची अलिबागमधील काही प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे. अलिबागमधील 8 जागांवर ईडीनं कारवाई केली असल्याचं कळतंय. त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. अलिबागमधली ही संजय राऊतांची प्रॉपर्टी आहे. याच्यावर ईडीनं टाच आणलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे. त्यांच्या अलिबागमधील 8 जागा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर मुंबईमधलं दादरमधलं त्यांचं राहतं घर देखील जप्त करण्यात आलेलं आहे. आणि सध्या ही अलिबागची दृश्य आपण पाहतोय. अलिबागमधील त्यांच्या 8 जागांवर ईडीनं टाच आणली आहे. संजय राऊतांची अलिबागमधली ही जमीन आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य. संजय राऊतांची अलिबागमधली ही जमीन आहे. अलिबागमधल्या 8 जागांवर ईडीनं टाच आणलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहन, राऊतांची अलिबागमधल्या 8 जागा जप्त करण्यात आलेल्या आहेत. काय अधिक माहिती? अलिबाग तालुक्यातली जे किहीम येथे जागा, जे संजय राऊतची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरची 22 गुंठेची जागा आहे ती किहीम येथे आहे. हा जो प्लॉट आहे तो ओपन प्लॉट आहे. त्या ठिकाणी काही बांधलेलं नाहीये. पण या ठिकाणी हा जो जमीन आहे 22 गुंठे तो सील करण्यात आलेला आहे. आणि बाकीची जी जागा आहे, जमीन आहे, ते अजून काही कळत नाही. पण ही एकच जी जागा आहे किहीम इथली 22 गुंठे ते आता सील करण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी एकही बांधकाम या ठिकाणी झालं नाहीये. अलिबाग पासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे जे किहीम आहे त्या ठिकाणी ही जागा आहे. बरं मोहन, खरं तर ही जागा जप्त करण्यात आली आहे ती नेमकी कुठे आहे आणि किती मोठी जागा आहे? कारण राऊतांनी म्हटलंय 1 एकरपेक्षा जास्त ही जागाच नाहीये. हा बरोबर आहे. 1 एकर म्हणजे 40 गुंठे जागा जमीन होते. पण ही जी आहे ते अर्धा एकर म्हणजे 22 गुंठे जागा ही अर्धा एकर होऊ शकते. 22 गुंठे. पण हे अलिबाग पासून जे सोंडीकडून किहीमकडे जो जातो, किहीम बीच आपण म्हणतो, त्या किहीम त्या गावामध्ये. मोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मंत्री विनायक राऊत सध्या बोलतायत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास त्यांच्यासोबत आहेत. थेट जाऊयात. माझ्यासोबत विनायक राऊत आहे, शिवसेनेचे नेते आहेत. हे त्यांच्याशी चर्चा करूया. सर, संजय राऊतांवरती त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केली आहे. काय पहिली प्रतिक्रिया सर? संजय राऊत साहेबांची संपत्ती जप्त करण्याची बातमी तुमच्या माध्यमातूनच मी आता ऐकतोय. त्याबद्दल मला काय माहिती नाही. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे. एक षडयंत्र आहे म्हणतात. पण ज्या पद्धतीनं संजय राऊतही म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत. तुमचं काय मत आहे सर? नक्कीच येणं प्रकारेनं महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः त्याला खुर्चीवर बसता येत नाही अशा पद्धतीने ज्या भाजपाच्या नेत्यांचा थैथाट चालू आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून संजय राऊत साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे. एक प्रकारे त्रास देण्याचा आपण म्हणताय. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, जेव्हा संजय राऊतांच्या कारवाईचा बातमी पुढे आली त्यावेळेस किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू होती. म्हणजे म्हणूनच सांगतो हे संबंध कसे आहेत ते बघा ना. एका बाजूने ताबडतोब किरीट सोमय्या यांनी आरोप करावेत, ताबडतोब दुसऱ्या दिवशी ईडीने तिथे जावं. त्यामुळे ही सर्व मिलीजुली भगत चाललेली आहे त्यांची आणि सर्वांनी ठरवून केलेलं आहे. यामुळे शिवसैनिक काय म्हणते डिमॉरलाइज होणार. शिवसैनिक डिमॉरलाइज होणार नाहीत, उलट शिवसैनिक त्वेषाने उभा राहील आणि जे काही संकट येईल त्याला सामोरं जाण्याची तो हिंमत दाखवेल.
नाही, पण ज्या पद्धतीने आता थेट तुमच्या मुख्य नेत्यावरती, कारण की ते स्पोक्स पर्सन आहे असं म्हणतायत की शिवसेनेचं मत मांडताना त्यांच्याकडे सगळी बघितलं जात, आता थेट त्यांच्यावरच कारवाई, म्हणजे यानंतर जर कारवाई करायची असेल तर आता उद्धव ठाकरेंवर करायला लागेल. यापूर्वीच माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे, काय ईडी बिडी काय लावायचं ते लावा, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे, अशा पद्धतीचं आव्हान यापूर्वीच त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा घाबरून गेलेले नाहीत. असं होणार आहे हे गृहीत धरून आम्ही सगळेजण मानसिक तयारीत आहोत. आज त्यांच्याकडे चहापान होणार आहे, सर्व शिवसैनिक एकत्र येणार आहे, त्यानंतर महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे आमदार देखील एकत्र येणार आहे, तिथे देखील हा विषय चर्चेला जाऊ शकतो. ह्या संपूर्ण कारवाईच्या जी कारवाई केलेली त्या पाठीशी, म्हणजे संजय राऊत साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसेना भक्कमपणे उभी आहोत. शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहोतच, अजिबात आम्ही मागे हटणार नाही. पण आजचे जे आहे बैठक, महाराष्ट्रातले जे लोकप्रतिनिधी आले आहेत त्यांचं स्वागत दिल्लीमध्ये करायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्या सर्व पक्षीय आमदारांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. नाही, तुम्ही म्हणतात की सगळे पक्ष आमदारांना आमंत्रित केलं, पण महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ह्या घडामोडी होत आहे, सगळे आमदार दिल्लीत आहेत, त्याच वेळेत कारवाई करणे हा मुहूर्त शोधला गेला होता का? नक्कीच ही जी कपट नीती जी आहे याची जाणीव सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला होण्याची गरज आहे. जाणून बुजून एक असा मुहूर्त बघायचा किंवा असा वेळ बघायची की संपूर्ण कामकाज जे असेल ते विस्कळीत कसं होता येईल, ह्या दृष्टिकोनातून ती वेळ बघूनच अशा कारवाया केल्या जातात, हे दुर्दैव आहे. नाही, पण खास करून शिवसेनेच्या नेत्यांवरती का कारवाई होते? का शिवसेनेची ही मुख्य कारणीभूत आहे महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी. महाविकास आघाडीचं सरकार बांधण्यासाठी, तयार करण्यासाठी संजय राऊत साहेबांनी जी व्यूहरचना केली, जे अभ्यासपूर्ण नियोजन केलं, तेच नेमकं सलतंय त्यांच्या नजरेमध्ये, डोक्यामध्ये. नजरेमध्ये सलते म्हणून ईडीची कारवाई. पण आता काय वाटतं, यानंतर कोणाचा नंबर लागला आता शिवसैनिकांचा? ते ठीक आहे, त्यांच्या दप्तरात काय ते आम्हाला माहिती नाही, परंतु हे अशा पद्धतीचा त्रास शिवसेनेसहित महाविकास आघाडीच्या अनेकांना होऊ शकतो, हे गृहीत धरून प्रत्येक तशा मानसिकतेमध्ये तयार आहे. उद्धव ठाकरेंचे मेवणे, त्यानंतर यशवंत जाधव, आता संजय राऊत, ज्या पद्धतीने हा कारवाई होते, कारवाई करताना सूड उगवला जातोय असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच सूडच उगवला जातोय. त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे, कोणतंही एथिक नाही आहे. हा सूड म्हणजे राजकीय सूडच आहे. राजकीय सूड आहे, पण जसं आपण म्हणता की राजकीय सूड आहे, पण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या कारवाई झालेल्या आहेत, कागदपत्र एकत्र करणे, पत्रकार परिषद होणे, त्यानंतर कारवाई, शिवसेनाचं सरकार आहे सर राज्यात, शिवसेना का असं करू शकत? कारण की शिवसेनेकडे तर गृह मंत्रालय आहे, शिवसेनेचं सरकार आहे, एनसीपी तुमच्या सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे, असं असताना देखील असं कुठल्याही प्रकारची, म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते हे अतिशय स्वच्छ आहेत. बघा, जरी शिवसेना आणि महाविकास आघाडीचं सरकार जर राज्यात असलं तरी केंद्र सरकारमध्ये भाजपाचे राजवट आहे आणि त्यांच्याकडे ही केंद्रीय एजन्सी त्यांच्या हातात आहेत आणि त्यांचा ते कशा पद्धतीने वापर करतात हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. नाही, पण तुमच्याकडे गृह मंत्रालय सर, मग एवढं मोठं महाराष्ट्राचं गृह मंत्रालयापेक्षा केंद्रातलं गृह मंत्रालय केवढं तरी मोठं असतं ना. नाही, मोठं आहे, पण जसं गृहमंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही संजय राऊतांनी आरोप केलेल्या प्रश्नांवरती SIT स्थापन करू, त्याच्या दुसऱ्या क्षणाला ही कारवाई झाली. हा एक कपट बुद्धीने केलेलं हे संपूर्ण षडयंत्र आहे. कपट बुद्धीने केलंय. नक्कीच. नाही, पण महत्वाचं म्हणजे यानंतर आता तुम्ही काय करणार मग? ठीक आहे, आम्ही पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून शिवसेना नक्कीच पुढचं पाऊल जे आहे ते टाकणार. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सरांसोबत काही चर्चा झाली का तुमची? की शरद पवारांची कळलं की शरद पवारांनी संजय राऊतांना फोन केला होता, त्यांना म्हटलं मी तुमच्या पाठीशी याव? नाही, मला तशी चर्चा झाली की नाही ती अजून मला माहिती नाही, पण एक मात्र ठाम की संजय राऊत साहेबांच्या पाठीशी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्रातली शिवसेना त्यांच्या पाठीशी जबरदस्त ताकदीने उभी राहणार. जशी पत्रकार परिषद मुंबईत बघितली होती तशीच पत्रकार परिषद पुन्हा होईल का? होईल, पण कदाचित काही दिवसांनी. कारण की या सगळ्या बैठकीच्या कारवाईच्या पूर्वी जर बघितलं काल एक मोठी बैठक झाली शिवसेनेच्या राज्यसभेचे खासदार, लोकसभेच्या खासदारांची. नाही, कालची बैठक ही आमची संघटनात्मक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये असं काही षडयंत्र रचलं वगैरे असं काही नव्हतं. ज्या शिवसंपर्क अभियानातून जो काय दौरा केला त्याचा आढावा घेण्याची ती बैठक होती. दुखदुखी लागली होती? अजिबात दुखदुख नाही. दुखदुखी काही अजिबात नाही, काही नाही माहिती. आणि ते माहिती पडण्यासाठी ते किती कलुषा कब्जीच्या नीतीने काम करतात ते तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद. हे होते विनायक राऊत, शिवसेनेचे नेते आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट
नरेंद्रसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत. तर संजय राऊतांवरील झालेल्या कारवाईनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. प्रॉपर्टी अटॅच करायची त्याला थोडी तरी कल्पना दिली पाहिजे, पण सनसनाटी निर्माण करायची, संशय तयार करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि लोकांच्या मनात त्या माणसाबद्दल गैरसमज निर्माण करायचा हा कार्यक्रम आहे. बाकी याच्यात काही फार विशेष तथ्य आहे असं मला वाटत नाही. काय त्याच्याबद्दल काय बोलणार, आता कारवाई तर चालूच आहे सगळीकडं, आपण त्याच्यावर काय बोलणार. आज संजय राऊतांच्यावर केली, आणखीन काही लोकांच्यावर करतील. शेवटी महाविकास आघाडीच्या विरोधात कारवाई होते आणि एकतर्फी होते, एका बाजूने होते. याच्यात सुप्रीम कोर्टाने देखील भाष्य केलेलं आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाने भाष्य केलं आहे आणि याचा गैरवापर कसा चालू आहे याच्यावर त्यांनी स्वतः मतं व्यक्त केली आहेत. ह्याच्यापेक्षा या देशात काय चुकीचं चाललंय ह्याचं वर्णन दुसरं कोण करू शकतो. न्यायाधीशांनीच केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी एखाद्याचं काम नियमाच्या बाहेर कोणी मागणी करत असेल आणि ती झालं नसेल किंवा विलंब झाला असेल तर त्याच्यावर लगेच नाराजी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही, पण काही लोक करतात. आता ते करण्याची कारणं काही असतील, पण त्याला एवढं महत्त्व आवश्यक आहे असं नाही. आमच्या गोष्टी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रित बसून संपू. तर आपण पाहतोय खासदार संजय राऊत यांची ईडीनं काही संपत्ती जप्त केलेली आहे. संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आलाय. गार्डन टॉवर बिल्डिंग इथून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंकडून अधिक माहिती घेऊयात. प्रणाली, आपण सध्या मुंबईच्या दादर ईस्ट परिसरातल्या गार्डन टॉवर या इमारतीच्या खाली उभा आहोत. संपूर्ण 32 माळ्याचा हा टॉवर आहे आणि याच टॉवरमध्ये 25व्या माळ्यावर संजय राऊत यांचं घर आहे, जे आज ईडीनं जप्त केलेलं. आपल्याला माहिती आहे की पत्राचाळ, गोरेगाव परिसरातल्या पत्राचाळीच्या एकूण निर्माण काम आणि या संदर्भामध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार झाला होता, या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली होती. दरम्यान वर्षा राऊत या चौकशीला सामोरे सुद्धा गेलेल्या होत्या. 55 लाख रुपये जे आहेत ते वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते आणि याच प्रकरणामध्ये सातत्याने ईडी तपास करत होती आणि आज ईडीनं संजय राऊत यांच्या अलिबाग इथल्या 8 जमिनी आणि त्याचबरोबर दादर इथला हा जो फ्लॅट आहे गार्डन टॉवर इमारतीतला हा जप्त केलेला आहे. एक मोठी कारवाई जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांवर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यापूर्वी आपण बघितलेलं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जे मेहुणे आहेत त्यांच्यावर त्यांच्याशी संबंधित काही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ईडीनं जप्त केल्या होत्या आणि त्यानंतर शिवसेनेतलं एक मोठं नाव प्रवक्ते जे की कायम आपल्याला शिवसेनेची भूमिका विविध मुद्द्यांवर मग ते राज्य पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर असो मांडताना दिसत आलेलं. इतकंच नाही तर या महाविकास आघाडी सरकारच्या निर्मितीमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे असे खासदार संजय राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच केवळ शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीला सुद्धा संजय राऊतांवरची ही कारवाई म्हणजे एक मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप येत्या काळामध्ये होतोय की काय अशी परिस्थिती सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जाते. परंतु अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते याबद्दलची साशंकता संजय राऊत यांच्या मनामध्ये होतीच आणि ते वारंवार त्या संदर्भातली वक्तव्य करत होते, तसं बोलून दाखवत होते आणि आज अखेर ईडी ही त्यांच्या घरी आली आणि त्यांनी दादर पूर्वेतील हा गार्डन टॉवर परिसरातला त्यांचा फ्लॅट जप्त केला आणि त्याचबरोबर अलिबाग इथली काही प्रॉपर्टी सुद्धा जप्त केलेली आहे. आपण आता पाहतोय की महाविकास आघाडीचे विविध नेते हे या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या पद्धतीनं कारवाई केंद्रीय यंत्रणा करतायत त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करतायत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी मुंबईमध्ये 2 महत्त्वाच्या पत्रकार परिषदा घेतल्या होत्या आणि त्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान ईडीचे लोक हे कशा पद्धतीनं आपल्याला त्रास देत आहेत, आपल्याशी संबंधित माझ्या मुलीच्या लग्नातले जे डेकोरेटर होते त्यांच्यापासून सगळ्यांना ईडी त्रास देते आहे, लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांच्याकडनं गोष्टी वदवून घेते, अशा पद्धतीचे आरोपसुद्धा संजय राऊत यांनी लावलेले होते आणि तशा संदर्भातल्या काही ईडीच्या अधिकाऱ्यांची नावंसुद्धा त्यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर संजय राऊत यांच्यावर आज ना उद्या कधीतरी ईडी कारवाई करेलच हे जवळपास निश्चित झालेलं होतं आणि आजच ते घडतं आहे. आज संजय राऊत जेव्हा की दिल्लीमध्ये आहे त्यावेळेला त्यांच्या मुंबईतील आणि अलिबाग इथल्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या ईडीनं जप्त केलेल्या आहेत.
निश्चितच प्रणाली खरं तर SIT स्थापन केली म्हणून ही कारवाई केली असा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर ईडीला कितीही उड्या मारू दे, ईडी मात्र तोंडावर पडणार आहे. त्यामुळे आता मी झुकणार नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी संजय राऊत कोर्टात जाणार आहेत का? संजय राऊतांची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती अजून तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, परंतु ते ज्या पद्धतीनं सातत्यानं महाविकास आघाडी सरकारची बाजू घेत असताना निश्चितच प्रणाली विरोधकांवर थोडं थांबवते. खरं तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय तर संजय राऊतांवर ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. काय प्रतिक्रिया आपली? नाही, मला असं वाटतं की तपास यंत्रणेचं काम, त्याच्यावरच्या प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. तपास यंत्रणा आपलं काम करतं. कधी प्रवीण दरेकरांना नोटीस जातो, कधी देवेंद्रजीला नोटीस जातो, कधी संजय राऊतांचे ईडी काम तपास करते. तर जे काही त्यांच्याकडे माहिती असते, मग पोलीस विभाग असेल किंवा ईडी असेल, आपापल्या परीने त्यांच्याकडे असणारे माहिती किंवा तथ्य याच्या आधारावर ते चौकशी करतात किंवा त्या संदर्भामध्ये जर योग्य वाटेल तर कारवाई करतात. तेव्हा हा काही महत्वाचा मुद्दा नाही. आता राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. जनता त्राही करताय, लोकांच्या मनात आक्रोश आहे. नाशिकची परवा तुम्हीच घटना दाखवली की पाण्यासाठी विहिरीत उतरावं लागतं. आज शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे टाकले नाही. आज बीडमधून मग एका युवकाचा फोन आला, मैदानामध्ये जाऊन कडक उन्हामध्ये तो सराव करतो, पोलीस भरती निघत नाही. ज्या आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षा लागल्या त्याचे निकाल अजून लागले नाही. राज्यामध्ये ते कर्जमुक्ती आपण घोषित केली, अजून काही लोक शिल्लक आहेत. धानाचा बोनस दिला नाही, वैधानिक विकास मंडळ केलं नाही. 1953च्या करारानुसार आतापर्यंत कालपर्यंत आम्हाला अधिकार होता लोकसंख्येच्या अनुपातामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या नोकरीचा. कुठे एका व्यक्तीचं येऊन बसेल तुम्ही? बरं, मात्र SIT स्थापन केली म्हणून ही माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे असं राऊतांनी म्हटलंय. भाजपची ही कूटनीती असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. नाही, ते काय म्हणतात घटनेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांना काय म्हणायचं पूर्ण ते कोरोना होता असं सांगतात. कधी जो शब्द सामान्यपणे कोणत्याही सद्ग्रस्त वापरत नाही तसा शब्द वापरतात. तर त्यांना काय म्हणायचं त्याचं उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत. आम्ही निवडून आलो आहेत ते सर्वसामान्य, दीनदुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांचा आवाज बुलंद करायचा. ईडीच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही काय आमदार आणि खासदार होत नाही. ठीक आहे, त्यांना त्यांची कारवाई आणि चुकीचं असेल तर कोर्ट आहे ना. 80,000 कोटी न्याय व्यवस्थेवर आपण खर्च करतो. आणि तुम्ही SIT गावगी म्हणून हे झालं की तुम्हाला हे माहीत झालं की अशी कारवाई होणार आहे म्हणून तुम्ही SIT गावगी. आता हे कसं समजायचं? मग याची एक माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक चौकशी समिती नेमावी लागेल की कोण कराय. आता आपल्यासमोर राज्याचे प्रश्न आहे. तिकडे भामरागड, अहेरी, सिरोंचा लोक त्राही करताय. काल गडचिरोलीमध्ये 10,000 लोक आक्रोश मोर्चा आले. आक्रोश होता की सरकार आमच्या धडक सिंचन विहिरीचे पैसे देत नाही, आम्हाला केसरी कार्डावर गरीब लोकांना धान्य देत नाही. माननीय मोदीजींनी मोफत धान्य योजना आणली, तिथे हे शुक्राचार्य बनून काम करतात. ह्या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे काही असे मोठे जागले नाही की महाराष्ट्र म्हणजे संजय राऊत आहेत आणि संजय राऊतांवर काही कारवाई झाली म्हणजे महाराष्ट्र संकटात आला, महाराष्ट्र अडचणीत आला, आता महाराष्ट्राच्या जनतेला आता सुतक लागलं असं काही आहे का? तर ते सामान्यांसारखे तेही सामान्य व्यक्ती आहे. बरं, सुधीरजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. यात पुढच्या बातमीकडे एक मोठी बातमी. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांची बैठक पार पडली आहे. रजनीश सेठ हे वळसे पाटलांच्या भेटीला गेले होते. यावेळी संजय पांडे देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र संजय पांडे हे बैठकीतून बाहेर निघालेत. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांची ही बैठक पार पडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात. हा मला माहित नाही. एजन्सीचं काम करू द्या. किरीट सोमय्याला फोन लावून देऊ. संजय राऊत यांच्यावरची कारवाई झाली त्याच्या बाबतीत ऐकल्यानंतर धक्का बसला अपेक्षित होतं, काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया तुमची काय?
नाही, पहिली प्रतिक्रिया हीच आली की बा अरे यातून ह्या शेवटापर्यंत गेलं. म्हणजे त्यांची इन्क्वायरी सुरू झाली आहे, त्यांच्या या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या पार्टनरशिप आणि त्यांची मुलगी, त्यांचा चार्टर्ड अकाउंट, असे खूप विषय समोर येत होते. पण वन फाईन मॉर्निंग ज्याला आपण म्हणतो, अशी वन फाईन मॉर्निंग ती बातमी आली की त्यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. तर हे कोणालाही सहृदय माणसाला ऐकलं तसं वाटतं की अरे बापरे, झाले, प्रॉपर्टी जप्त झाल्या. निलेश राणेंनी मागणी केलेली आहे, इतक्या काही प्रॉपर्टी जप्त केल्या आहे, आता भ्रष्टाचार केलाय स्पष्ट झाले, आता अटक करावी ईडीनं त्यांना, अशी मागणी केली. हे कसं, भारतीय जनता पार्टी म्हणून एक जरी असली तरी माणसागणिक प्रत्येकाच्या मांडण्याची स्टाईल, म्हणण्याची स्टाईल ही स्वाभाविकपणे वेगळी असते. तर नितेश राणे ज्यांना सगळंच ह्यांचं माहिती आहे, नारायण राणेचे चिरंजीव ते आहेत, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बा हे काहीच नाही आहे, याच्यापेक्षा खूप गोष्टी आहेत. आणि त्यामुळे हे सगळं एका अर्थाने ज्याला अंजाम तक म्हणतो तसंच गेलं पाहिजे, त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा हिंदी तुमच्याकडे सॉफ्टवेअर नाही का? ते लोकसभेत असतं संजय राउत ऐसे कोई बड़े क्रिकेटर नहीं, कोई बड़े लेखक नहीं, कोई बड़े पुरस्कार प्राप्त नेता नहीं कि जिनके बारे में इस देश में 18 करोड़ मेंबरशिप जिनकी है और 19 में मोदी जी को 22 करोड़ वोट मिले, ऐसे पूरे दुनिया में बड़े पक्ष के बड़े राज्य, नेक्स्ट टू यूपी महाराष्ट्र बड़ा राज्य है, बड़े राज्य के अध्यक्ष ने कुछ कमेंट देनी चाहिए ऐसे मुझे नहीं लगता. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.